तुम्ही करा पाद्यपूजा। मी नशीब काढलंय आपण, कर ना। तुमच्या मनात नाही आहे का ते? तसं असेल तर मग राहू द्या, मी निघतो। बाबा ऐका ना, तुम्ही रागवू नका प्लीज, मला तसं म्हणायचं नव्हतं। सीमा वहिनी या घरच्या मोठ्या वहिनी आहेत, त्यामुळे मला वाटलं की त्या पद्यपूजा करतील। अहो पण माझं मन मला सांगते की तुम्हीच या घरातल्या कर्त्या सूनबाई आहात। अगदी खरं बोललात बाबा। म्हणजे सीमावहिनी घरातली मोठी सून आहे, पण घरातली सगळी जबाबदारी ही अनुवहिनीच घेते। दिसतंय ते। बाबा पाय मागे घेता। आनंदी आनंद। बरं, आता पुढचं काही सांगण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एखादा फोटो आणून मला द्या। अहो नाही, आहे ना फोटो कपाटात। कुठे? ते वरच्या शेल्फ मध्ये बघा, तिकडे आणतो। अविनाश पाटकर, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, पण तुम्हाला यश मिळत नाहीये। कारण तुम्हाला अजून योग्य दिशा सापडलेली नाहीये। घरात सतत पैशांची चणचण आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे तुमच्या पत्नीशी संबंध फारसे चांगले नाहीत। हे खरं आहे बाबा,
गेले काही महिने आमच्यासाठी खूपच अवघड गेलेत. दारामध्ये सतत देणेकरी येतात, पैसे मागतात, धमक्या देतात. कुणापासून लपवतोय आपण? त्यांना सगळंच माहिती. बरोबर बोलताय तुम्ही. या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये मी, माझं कुटुंब, आम्ही फार वाईट अडकलोय हो. काही करून यातून मार्ग दाखवा आम्हाला. सध्याचा काळ तुमच्यासाठी कठीण आहे. तुमचा शनी वक्र आहे, पण चिंता नसावी. मी सांगितलेले उपाय करा, तुम्हाला चांगली प्रचिती येईल. तुम्ही म्हणाल तसं बाबा, तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. इथे पुढे येऊन बस. चल. तुझं ठरलेलं लग्न मोडलंय म्हणून तू चिंतेत आहेस. पण तू चिंता करू नकोस. यावर काय उपाय करायचा ना, हे मी तुला सांगेन. पण तो उपाय तुला अगदी भक्तिभावानं करावा लागेल, अगदी दररोज. तू असं कर, तू मला रोज ऑफिसमध्ये येऊन भेट. तुम्ही सांगाल तसं करेल ती. सांगा तुम्ही. हो बाबा. शाबास. विश्वास असेल ना तर सारं काही साध्य होतं. तू बघशीलच, या महिन्याभरात तुला एखादं चांगलं स्थळ येईल. बघ तुझं लग्न ठरतं की नाही ते. या बाईवर विश्वास ठेवू नका. ही बाई तुमच्या घराच्या वाईटावर आहे.